त्यानंतर सामन्यावरच्या ट्रॉफीज आम्हाला नक्की लागल्या आहेत. कैलासवासी किशोर भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य माननीय श्री संजय सत्यवान भोईर यांच्याकडून नक्की समाजसेवक आहेत नागाव यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला सामन्यावरच्या ट्रॉफी लावल्यात. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि सिरीज या नक्कीच आम्हाला मात्र ट्रॉफी उपलब्ध झाल्या आहेत. कैलासवासी रेश्मा पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री दिलीप शेठ रामदास भोईर समाजसेवक नागाव यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला लाभले आहेत. त्याच्यानंतर जीटीसी लाईव्ह ही नक्कीच आम्हाला मध्ये सेवा लाभली आहे. बाबू शेठ पाटील त्याच्यानंतर संदीप शेठ पाटील समाजसेवक आहेत नागाव यांच्या माध्यमातून लाभली आहे. त्याच्यानंतर मालिकावीरसाठी आकर्षक अशा 3 कूलर आहेत ते आम्हाला मात्र नक्कीच बघतो आपण लाभले आहेत. माननीय श्री बालाराम परशुराम पाटील माजी सरपंच नागाव यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र उपलब्ध झाले. त्याच्यानंतर बॉल देखील आम्हाला मात्र उपलब्ध करून दिले आहेत. सन्माननीय आपण बघतोय कैलासवासी राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नयन राजाराम पाटील नागाव यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले आणि पाण्याची सुविधा देखील आम्हाला उपलब्ध झाली आहे. समाजसेवक नागावचे रामनाथ माली आणि सुरेंद्र भाई यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला सर्व सेवा सर्व दानशूर सर्वांचा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्वांचाच आम्हाला नक्कीच सहकार्य लाभलं त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच जेव्हा नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये सुरू होईल आपण ऐकूया आपण एकदा आदेशला त्या आदेशच्या माध्यमातून पहिल्या इनिंगचं समालोचन. धन्यवाद राहुल. तर नक्कीच चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागावच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि स्पर्धेतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तो मात्र एका बाजूला मोठा गाव तर त्याला फाईट करतोय तो म्हणजेच दहीसर. या 2 संघादरम्यान तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र मोठेगाव संघानं आणि ते क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केला जातोय तो मात्र दहीसर संघाला. तर सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राइक अँड एंडला फलंदाज पाहायला मिळेल. स्ट्राइक अँड एंडला अजय तर त्याला साथ देतो तो मात्र महेंद्र. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर सलामीचा गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पॉवर सर्कलचा षटक हाताळण्यासाठी पाहायचं इथे मात्र पॉवर सर्कल मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 धावेची पॅनल्टी इथे लागली आहे ती मात्र मोठागाव संघाला. कारण की बऱ्याच उशिरानं हा संघ इथे दाखल झाला. कारण की हा संघ सुपर 8 चा सामना घोडगावच्या मैदानावरती खेळ करत होता. गेम ऑन. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर महेश सज्ज झालाय. यावेळचा चेंडू खूप चांगला फटका. काय नजाकत होती फटक्यामध्ये. चेंडूला फेकून देते सीमा रेखा बाहेर. हा येतोय पहिला संघर्ष देणारा चौका. आपण कोणालाच नाही घाबरत. बॅट मधनं येणारा चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा हा चेंडू येते मात्र गॅप सक्सेसफुल फटका इथे पाहायला मिळतोय. काय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय फलंदाज अजयच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. खूप चांगला संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगली बॅटिंग इथे करतोय तो मात्र अजय. अफलातून क्रिकेट इथे दाखवला जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले. खूप चांगली सुरुवात देतोय टीम दहीसरला. मात्र या वेळचा चेंडू एबीटी विलर्सची आठवण करून देणारा फटका. डोळ्याचं पार न फिरणारा नेत्रदीपक फटका. षटकार.
इथे पाहिला पण डोळ्याचं पानं फेरणारा हा फटका आपण पाहिला. प्रेक्षक वर्ग नक्कीच इथे मात्र मजा लुटत असताना फलंदाजीची, कारण की आक्रमक खेळ इथे दाखवत आहे आणि इथे मात्र खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळतोय ती मात्र फलंदाजाच्या बॅट मधनं. 2 चौकार 1 षटकार आलेत. पॉवर प्लेचा योग्य वापर इथे केला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. चौफेरी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, रिव्हर्स अटॅकिंग करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू जाते निर्धाव. धाव संख्या स्थिर पाहायला मिळते ती मात्र 14 धावा धाव फलकावरती. 14 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना महेश एक नक्कीच चांगला गोलंदाज पाहायला जातोय तो मात्र मोठा गाव संघाच्या माध्यमातून. मात्र यावेळी आक्रमक खेळ दाखवला जातोय अजयच्या माध्यमातून. यावेळीचा चेंडू लेट कट खेळलेत मात्र त्यावेळी क्षेत्ररक्षण सज्ज होतं आणि तोपर्यंत मिळते फक्त सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं धाव फलक पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतो तो मात्र 15 या धाव संख्येवरती. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर महेश. खूप चांगली बॅटिंग इथे पाहिली आपण अजयच्या माध्यमातून. मात्र बऱ्याच उशिरानं संघाचा संघनायक स्ट्राईक अँड एंडला महेंद्रा. पाहायचे महेंद्रा कशा पद्धतीचा खेळ करेल. पॉवर सर्कलचा अंतिम चेंडू बाकी असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू बऱ्याच कलावेत. क्रिकेटच्या भाषेमध्ये फसवा चेंडू फेकला. लांबी कमी आणि उंची जास्त, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय तो माझा टीम दैसरला. महेंद्र बॅक टू द पवेलियन. राहुल मात्र चांगला खेळ करू शकला नाहीये. याच मैदानावरती खूप लकी मैदान ठरलंय त्याचं. मात्र यावेळी खूप स्वतःवरती नाराज असेल तर मात्र राहुल. शॉर्ट अप लाईनचा चेंडू होता, पुलचा फटका खेळायचा होता मात्र तसं काही घडलं नाहीये आणि उंची जास्त आणि लांबी कमी असं अंतर गाठलं आणि फलंदाज बाद झाला तो मात्र राहुल. नवीन फलंदाज मिलिंद मैदानाच्या आतमध्ये. जपेश भोईर सज्ज होता गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट अप लाईनचा चेंडू येते मात्र खूप चांगला फटका. यावेळी चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जात आहे सीमा रेखा बाहेर. हा येतोय दणकट षटकार मिलिंदच्या बॅट मधनं.
ही स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते आणि जीटीसीचे फाउंडर म्हणून ज्यांची ओळख आहे ती मात्र जल्पेश भोईर गोलंदाजी मार्कवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू बॅक टू बॅकचा दुसरा करारा षटकार. फलकावरती धावा लागल्या त्या मात्र 32 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17 धावा. दोन षटकांचं मिलन केल्यानंतर तब्बल 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. इथनं स्लोगरची अजूनही 2 षटक बाकी असतील. 2 षटकामध्ये येथे कमबॅक करावा लागेल टीम मोठा गावला आणि ते मात्र चांगला खेळ करावा लागेल. फलंदाजी करत असताना येथे मात्र दहीसर टीमला आक्रमक खेळ येथे दाखवलाय. टीम दहीसरना 2 षटकामध्ये आक्रमक फलंदाजी आपण पाहिली. फलंदाज मिलिंद आणि फलंदाज अजयच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू इथे मात्र खूप अलवार पद्धतीचा चेंडू फेकला होता. बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाहीये आणि ह्यावेळी चेंडू जातोय निर्धाव. साईशेठ पाटील समाजसेवक नागाव यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठामध्ये आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी येते. स्विंग आक्रमक येथे पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू येथे मात्र वेट केला चेंडूचा खूप चांगला फटका. सौंदर्य क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना हा चेंडू सीमारेखा बाहेर जातोय चौकारासाठी. सलामीसाठी आलेला फलंदाज आक्रमक खेळ अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. खूप चांगला खेळ. फुलटॉस चेंडू होता मात्र भिडकावून दिलाय. स्टेट ड्राईव्हचा हा फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते सीमारेखा बाहेर. हा येतोय ब्रँडेड षटकार अजयच्या बॅट मधनं. पहिल्यांदाच म्हटलं होतं की अजय ला जीवनदान देणं फार मागात पडू शकेल आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. तो मात्र टीम दहीसर साठी अजय आक्रमक खेळ करत असताना एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मध्ये या षटकामध्ये आलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती लागले ते मात्र 42 धावा. 42 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना यावेळचा चेंडू आपलातून नेत्रदीपक फटका. हा येतोय बॅक टू बॅकचा दुसरा ब्रँडेड षटकार. असताना पाहायला मिळतोय स्ट्राइक अँड एंडचा अजय मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय तो आणि येथे मात्र चांगला खेळ करतोय. यावेळचा चेंडू यावेळी षटकारांची हॅट्रिक जोरदार चढसाठी या फलंदाजासाठी काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आग उगलली जाते अक्षरशः. व्हॉट बॅटिंग. षटकारानं मात्र अर्धशतक तब्बल 54 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. टीम दहीसरच्या काय खेळ केला जातोय. अजयच्या बॅट मधनं आक्रमक खेळ. यावेळचा चेंडू व्हॉट बॅटिंग व्हॉट अ शॉट. सुपर फटकेबाजी. बॅक टू बॅकचा चौकार. चौथा षटकार.
अरे मारी डालो मेरा, अरे मारी डालो मेरा, अरे गढ़वाले ने बाग लागो, गढ़वाले ने बाग लागो, बाग की बाडेरा तेरे पान बाग रे, बेटी बाग की बाडेरा तेरे पान बाग रे, अरे मारी डालो मेरा, अरे पुन्हा डीजे षटक होतंय संपन्न तिसरं आणि इथे मात्र 4 चेंडू मध्ये 4 षटकार अजयच्या बॅट मध्ये आपण पाहिलं आणि वैयक्तिक त्याच्या धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 44 धावा 10 चेंडू मध्ये आक्रमक खेळ त्याच्या बॅट मध्ये झालाय. पाहायचं इथे मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथे मात्र अर्धशतक झलकावला जाईल का आणि धावसंख्या धावफलक लागली ती मात्र 60 धावा. वैयक्तिक 44 धावेची इनिंग अजयनं येथे मात्र साकारल्या. प्रेक्षक वर्गाची त्यानं येथे मात्र मनच जिंकल्यात कारण की चौफेर फलंदाजी हीच त्याची ओळख. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं मोठा गाव संघाने ज्याप्रमाणे झेल सोडला त्याचप्रमाणे म्हटलो की येथे मात्र अजय आक्रमक होऊ शकेल, इथनं महागात पडू शकेल आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये झालंय आणि अजयनं मात्र आक्रमक खेळ दाखवत असताना 10 चेंडूवरती 44 धावा कुठल्यात. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज राज येतात. सेकंड एंडला मिलिंद आक्रमक खेळ त्याच्या बॅट मधनं सुद्धा झालाय. यावेळचा चेंडू बऱ्याच कलावेत क्षेत्राच्या चेंडू खाली आणि येथे फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज मिलिंद बॅक टू द पवेलियन. जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र स्ट्राइक एंड एंडला आक्रमक खेळाडू 10 बॉल 44 धावेचा इनिंग साकारणार अजय मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं इथे अर्धशतक झलकवलं जाईल का. नक्कीच नाना पाटील यांच्या माध्यमातून तब्बल नक्कीच त्यांचे भाचे अजय यांना तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना षटकाराठी किती ठोकली होती. मात्र यावेळेचा चेंडू आपण डॉट पाहिला. खूप चांगली गोलंदाजी ते मात्र अंतिम षटकामध्ये दाखवत असताना कमबॅक फार महत्वाचा आहे आणि तो कमबॅक देण्याचा प्रयत्न करतोय राज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. क्षेत्राच्या पुढे सरकले तोपर्यंत दुसरी धाव येथे मात्र कंप्लीट होत आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्य ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजांना आणि इथे मात्र 2 धावेच्या सहाय्यानं धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली ती मात्र तब्बल 62 धावा. वैयक्तिक 46 धावा 12 बॉल मध्ये तब्बल 46 धावा. वैयक्तिक कुठल्यात अजयनं पाहायचंय या स्पर्धेतील अर्धशतक झलकावलं जाईल का. यावेळेचा चेंडू खूप चांगला फटका क्षेत्राच्या पुढे सरकले तोपर्यंत मात्र चेंडू सीमा पार चौकार आणि या स्पर्धेतील अर्धशतक झलकावलंय. 13 बॉल 50 धावेची इनिंग साकारल्या. अजय साठी जोरदार टाळ्या होत्या. अजय प्रेक्षक वर्गाला इथे मात्र एंटरटेनमेंट करायचं आहे. बॅट आपली वरती दाखवायचं आहे. व्हेरी गुड बॅटिंग. यावेळी अर्धशतक झलकावलं जातंय. अजयच्या बॅट मधनं अक्षरशः आग येथे ओकली जातोय. तब्बल 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 66 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू रिव्हर्सचा फटका. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते गोळीच्या वेगानं सीमा रेखा बाहेर. हा येतोय अजयच्या बॅट मधनं चौकार. इथे पाहायचंय कशा पद्धतीचा खेळ दाखवला गेला. अंतिम चेंडूवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू इथे मात्र चेंडू बऱ्याच कलावेत मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते सीमा रेखा बाहेर. हा येते अजून एक ब्रँडेड षटकार अजयच्या बॅट मधनं आणि अजयनं वैयक्तिक 60 धावेची इनिंग इथे साकारल्या.
वैयक्तिक 60 धावा, तब्बल 16 चेंडूचा खेळ केला आणि तब्बल 60 धावा त्यांना कुठल्या. व्हेरी गुड बॅटिंग अजय. आणि ते मात्र पहिलं सत्र होतंय कम्प्लीट. 4 षटकामध्ये ते धावा कुठल्यात फलंदाजी करत असताना टीम दैसरनं तब्बल 76 धावा आणि येथे मात्र 77 धावेचा टार्गेट असेल. सेकंड सेशन मध्ये टीम मोठा गावला. येथे मात्र निलेश मात्रेला चांगला खेळ करावा लागेल आणि ते मात्र अजय सारखी फलंदाजी तर करावी लागेल सेकंड सेशन मध्ये. तर नक्कीच सेकंड सेशन मध्ये काय घडेल काय बिघडेल ते ऐकण्यासाठी जाऊया. मानेरेचा एक गोड आवाज राहुल भोईर. तर नक्कीच यापुढील होणारी मॅच वडवली बी आणि येथे सामना रंगेल तो मात्र खिडकाळी. तर दोन्ही संघटनांना विनंती करतो. बागेश्वर क्रिकेट संघ देसाई यांच्या माध्यमातून टुर्नामेंट तुम्हाला मात्र पाहायला भेटेल. बक्षाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आता नक्कीच बक्षाला मैदान इथे नक्कीच तुम्हाला मात्र स्पर्धा पाहायला भेटणार आहे. येणारी 15, 16, 17, 18 डिसेंबर या स्पर्धेचा कालावधी आहे. तर प्रवेश फी नक्कीच असणार आहे 12,000 रुपयांनी. प्रथम 24 ग्रामीण टीमला मध्ये स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून जाईल असं नक्की सहभाग दिलं जाणार आहे. आणि प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेमधला 1 लाख रुपये. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये 50,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक स्पर्धेमध्ये आहे 25,000 रुपये प्रवेश फी. आणि पहिली पारितोषिक आहे 50 आणि दुसरा पारितोषिक आहे 25. थँक्यू सो मच. चला आपण मॅच स्टार्ट करूया. शुभम पवार आपण याचे टॉस साठी तर गेम प्ले करूया आपण. जिंकण्यासाठी डबल टार्गेट आहे 77 चा. सामना सुरू. महेंद्रचा पहिला चेंडू या दरम्यान वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जाईल. खूप चांगली गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून. टीमचा कॅप्टन आहे संघाचा संघनायक महेंद्र भोईर. स्ट्राइक हँडला निलेश म्हात्रे रिवर्सच्या माध्यमातून खेळत आहेत. फटका चांगला आहे. आउटफील्ड देखील चांगले आहे. धावा मात्र इथं कितने मिळतील हा देखील मोठा प्रश्नचिन्ह होता. मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडू सरळ जाईल सीमा पार. निलेश मंत्रच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. पुढचा बॉल फुलटॉस. पुन्हा एकदा मात्र यावेळेस रिवाशात माध्यमातून खेळत असताना हा खेळाडू मात्र अप्रतिम आहे आणि दर्जेदार आहे. आणि नक्कीच त्याचा खेळ देखील तुम्हाला पाहायला भेटेल. कारण का मैदानाच्या चारही दिशेने कुठेही बॅटिंग करू शकेल एवढी ताकद मध्ये निलेश म्हात्रेकडे आहे. तोच तुम्हाला चांगला खेळ मॅचच्या माध्यमातून पाहायला भेटू. निलेश म्हात्रेच्या माध्यमातून येणारा या दरम्यान दुसरा चौकार.
या दरम्यान क्रॉस लाईनच्या माध्यमातून खेळतात ऑन साइडला खराब सिच्युएशन झालं बॅकअप साठी खेळाडू आहेत मात्र येऊन उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे गुण 9 धावा आपल्याला मात्र पाहायला भेटत स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ असताना महेंद्र भोईरचा हा पहिलं मॅच मध्ये जिंकण्यासाठी 77 चा टार्गेट आहे पहिल्या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच विक्रम पाहायला भेटला गिरीश मातेने तब्बल 2 षटक निर्धाव फेकले त्याच्यानंतर या देखील मॅच मध्ये आपण बघितलं तब्बल 50 धावा बनवल्या गेल्या बॅटिंग करत असताना बॅट्समॅन अजयच्या बॅट मधून 60 धावा फुलटॉस फटका तर फसला मॅच टायमिंग आहे मात्र खेळाडूच्या माध्यमातून प्रयत्न झाला दरम्यान तिथं चूक आपल्याला पाहायला भेटली आणि चेंडू सरळ जाईल कडला बीट करून सीमा पार इथं येणारा किरणच्या बॅट मधून चौकार अजय पाटील साठी आलाय आणि अजून काय पारितोषिक होतं ते देखील 1000 रुपयाचं पारितोषिक मग त्या दरम्यान दिलं जाणार आहे सायकल सायकल हमारी सायकल सेकंड ओव्हर गोलंदाज जयेश स्ट्रायकरला आहेत निलेश म्हात्रे फुलटॉस मात्र इथं या दरम्यान मोठा फटका खेळत नाहीयेत संयमाने मात्र सिंगल इथं आम्हाला सिंगलने स्ट्रायकर उलट केला आहे पहिल्या ओव्हर मध्ये डबल धावा आल्या 13 धावा आल्या होत्या महेंद्रच्या त्याच्यानंतर जयेशच्या पहिल्याच बॉल वरती ही सिंगल येते आणि एकूण संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला भेटते या 20-14 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दरम्यान मार्गस्थ असताना दुसरा जयेश दहिसर विरुद्ध मोठा गाव अशी मॅच ओव्हर द विकेट ना फुलटॉस आहे खेळाडू आहेत राहुल पाटील कडनं चूक नसेल मिस्टेक तर झाली होती मात्र सेकंड अंडर मध्ये जाईल तिथं कव्हर केला जातोय विकेटचं बदन पहिल्या विकेटचं बदन पहिला खेळाडू मात्र इथनं परतत असताना मोठा गाव टीमचा किरण पाटील बॅक टू द पविलियन जलपेश भोईर जातात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघूया जलपेश कशा प्रकारे खेळ करतील या मॅच मध्ये संघर्ष तर करायचा आहे लेगीपरची अपील स्ट्रॉंग आहे LBW च्या माध्यमातून पडदा वल्ला गेलेला जलपेश भोईरला इथनं शून्यावरती बाजूत असताना 1 विकेट डाऊन दुसरा झटका टीम मोठा गावला जलपेश भोईर मैदानाच्या बाहेर फिरवीन माझ्या गाडीवर थँक्यू टॉस आपण करूया थँक्यू डीजे टॉस आपण करूया
टॉस नक्कीच आपण करत आहोत. पुढच्या मॅचचा टॉस करूया. दरम्यान ओव्हर द विकेट ना टॉस आपण करूया. पुढच्या मॅचचा टॉस करतोय. बघा ज्या मॅचेस ज्या मॅच आहेत ज्या मॅच मात्र लास्ट प्रमाणे ठेवल्या जातील याची देखील आपण मात्र नोंद घ्यावी. आमचे दानशूर जाते समाजसेवक साई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. 4 ओव्हरची मॅच बघा मित्रांनो, याची दखल घ्या. टॉस जिंकलाय. चेंज द गेम वडवली. बॉल फर्स्ट. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी जाना. आमचे गुन्हे संकलक कल्पेश पाटील यांचे देखील शुभ आगमन झालं आहे. जेवणाचा त्यांनी नक्कीच ब्रेक ते घेतला होता. संदीप जातोय नवीन खेळाडू. या दरम्यान निलेश म्हात्रे आहेत. शॉट साठी जागा बांधून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात आपण बघितलं गेलं संपर्क येत नाहीये. षटक क्रमांक संपला आहे. अंपायरचा इशारा नक्कीच आमच्याकडून देत असताना राकेश पाटील आणि सिद्धू भोईर अशा आमचे 2 ऑफिशियल अंपायर. 2 पंच आहेत. डीजे तर नवीन षटक आहे. गोलंदाज आकाश. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका तर चांगला आहे. मात्र धावा बघू येत नाही किती मिळतात. तेवढं चांगलं चित्रक्षण महेंद्रच्या माध्यमातून 1 धाव दरम्यान इथनं मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. मोठागाव टीम 15. पहिल्या इनिंग मध्ये क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. अजयच्या माध्यमातून 60 धावा बनवल्या गेल्या आणि या स्पर्धेमधला पहिलं अर्धशतक पहिल्या 50 धावा ठोकल्या गेल्या. अप्रतिम असा खेळ पाहायला भेटला आपल्याला अजयच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट नाकाश. निलेश म्हात्रे आहेत. फटका तर हवेत आहे. खेळाडू आहेत. प्रयत्न करतील मग चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून येणारा हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 ने जाते पुढे. एकूण 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला मात्र पाहायला भेटत. 21. पुढचा बॉल या दरम्यान वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. अजून एक अवंत धाव इथं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. एकूण 22 धावा स्कोर कार्ड वरती. टार्गेट आहे 77. पुढचा बॉल या दरम्यान फटका तर फसला. मिस टायमिंग. आकाश या दरम्यान झेलच्या खाली. परतावा लागेल निलेश म्हात्रेला. फलंदाज बाद. सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. थँक्यू. 8 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान निलेश म्हात्रेचं. पुन्हा एकदा मात्र यावेळेस फटका तर क्या असा होता ऑन साइडला. चेंडू मात्र डीप मध्ये तो डीप लांबच्या दिशेने मात्र चेंडूची उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत 1 धाव मात्र इथं मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. एकूण 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती. वीरनाथ जातो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि तेजस मोरे आहेत. ओव्हर द विकेटने फटका तर मात्र हवेत घेतात. झेल घेण्याचा प्रयत्न होता राहुल पाटीलच्या माध्यमातून.
मग तो चेंडू जाईल डीप मध्ये बॅकफुट पॉइंटच्या दिशेने. कव्हर मधून नक्की चेंडूची उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत अजून एक धाव इथनं धाव घेतली नाहीये कदाचित. 2 धावा घेतल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे 25-25. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच बॉल फटका तर हवेत आहे आणि धावा चांगला मिळतील. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. ते सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू सरस्वती माझ्या प्रेमाचं पडलं सरस्वती माझ्या प्रेमाचं पडलं शेवटचा अंतिम षटक. संघाची एकूण धावसंख्या झाली या दरम्यान 29. थोडंसं आपल्याला नक्कीच एकतर्फी सामना हा पाहायला भेटतोय. पहिली देखील मॅच आपल्याला एकतर्फी पाहायला भेटली. सेकंड मॅच थोडीशी रंगतदार आपण बघितली. त्याच्यानंतर ही तिसरी मॅच ही देखील आपल्याला मात्र थोडीशी वन साइड आपल्याला पाहायला भेटते. 4 रन. गुड शॉट. दरम्यान व्हाईट बॉल. स्टायलिश अंपायर आहेत आमचे मैदानाच्या आतमध्ये सिद्धू भोईर. आणि अशानंतर नक्कीच प्रमोशन असेल. अंपायर देखील नक्कीच थोडीशी रेस घेतील. अशानंतर अंपायर असतील पुढचे 2. त्यांची नावं लगेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. फटका तर फसला. मॅच टायमिंग मिलिंद झेलच्या खाली. चूक नसेल. विकेटचे बदन खेळाडू बाद. ओव्हर द विकेट. वीरनाथसाठी फटका तर चांगला खेळत आहे. धावा देखील नक्कीच चांगला मिळतील. ओव्हर पिच बॉल वरती येणारा वीरनाथच्या बॅट मधून षटकार. विकेट. राहुल पाटील पुन्हा एकदा आक्रमण केलं आहे. धावा देखील नक्कीच चांगला मिळतील. विराटच्या बॅट मधून येणारा हा माही षटकार. विकेट. 2 बॉल 2 षटकार ऑलरेडी आले आहेत. तिसरा षटकार होऊ शकेल का? आणि इथनं झेल दरम्यान तिथं पकडला जातो. शेवटचा अंतिम चेंडू आहे. राईस आपण थांबायचे वीरनाथ. या दरम्यान शेवटचा अंतिम बॉल होता आणि शेवटच्या अंतिम बॉल वर देखील इथनं खेळाडू बाद होतो आणि अशा प्रकारे मॅच कंप्लीट. थोडीशी वन साइड मॅच आपल्याला पाहायला भेटली. हडलक टीम मोठा गाव 2 ठिकाणी अपयश आलं. गोटच्या देखील मैदानावरती अपयश आलं. निलेश म्हात्रे प्रयत्न मात्र खूप चांगला होता. हडलक टीम मोठा गाव निलेश म्हात्रे जलपेश पोळ कंपनी. तर बेस्ट ऑफ लक. पुढच्या मॅच साठी शुभेच्छा देऊया टीम दहिसरला. त्या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच
अप्रतिम दर्जेदार असा खेळ दाखवत असताना 7 धावा ठोकल्या. तो नक्कीच खेळाडू ठरला आहे अजय. या सामन्याचा मनोदमा जज पाटील. रोख रक्कम बघतो आपण विक्रांतगिरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1100 रुपयाचा पारितोषिक आणि त्याच्यानंतर एक पारितोषिक आला आहे नाना पाटील. नक्कीच त्यांचा भाचा आहे तो त्यांच्यासाठी महेंद्र बोईर आहेत अंपायर पुढच्या मॅच साठी. कुठे आहेत महेंद्र?